2-3 अशा कमेंट होत्या की मला सांगायला पण लाज वाटत आहे की माझ्या इथलं सिलेंडर आहे ना हे खूप लवकर संपलं. सिलेंडर मिळायला आहे ना खूप वेळ लागत होता, म्हणून मग मी आहे ना चूल पेटवली बाहेर. किंवा आता कसं आहे बिना जेवण करायचं आपण तर राहू शकत नाही, म्हणून मग मी काय केलं की मला आईच्या घरची सवय होती चुलीवर स्वयंपाक करायची. तर मला ती म्हणजे मला चूल पेटवता येते. तर मग मी काय केलं, चूल पेटवली होती, त्याच्यावर स्वयंपाक वगैरे बनवला. तर माझ्या व्हिडिओमध्ये 2-3 अशा कमेंट होत्या की नुसतं व्ह्यूजसाठी तू असे नाटकं करून दाखवत आहे, म्हणजे चुलीवर स्वयंपाक करून दाखवत आहे. श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर. तर सर्वात अगोदर सांगा कसे तुम्ही सहजून मजेत आहे ना? आम्ही पण खूप मजेत आहो. आणि का रात्री आमच्या अकोटमध्ये इतका पाऊस आला की तुम्हाला काय सांगू. खूप पाऊस आलेला आहे अकोटमध्ये. तरी समजा पाणीच आलं, पण जे दुसरे गाव आहेत ना तिथे अशा मोठ्या मोठ्या गारा पडलेल्या आहेत. तर इतकं म्हणजे असं वाटत आहे की आपल्या गावाला नाही पडलं पाहिजे गारा, कारण की कसं आहे मग पिकांचं खूप नुकसान होणार. तर आता फक्त पाऊसच झाला, गारा तर पडल्या नाही आहेत असं वाटलं होतं, कारण की काल रात्री इतकी हवा सुरू होती आणि इतका पाऊस तुम्हाला मी काय सांगू. तर बरं झालं फक्त पाऊसच आला आणि गारा काही पडल्या नाही. गारा जर पडल्या असत्या ना तर आमच्या इथलं म्हणजे जेवढं पण पिकं उभी आहेत आता त्यांचं खूप नुकसान असतं. म्हणजे कसं आहे आता आमच्या घरचाच गहू आहे शेतामध्ये. तर असं वाटत होतं बघा म्हणजे हे पाऊस तिकडे गेला नाही पाहिजे, कारण की कसं आहे जर हे वादळी पाऊस जर तिकडे गेला असता ना तर गव्हाचं खूप नुकसान झालं असतं आमच्या. तर आता पाऊस तर आता काय माहिती तिकडे गेला की नाही गेला. तर असं वाटत नाही, कारण की पप्पांनी फोन केला होता की आपल्या शेताकडे आहे काय. तर सांगितलं एवढा नाही आहे पाऊस आहे, पण एवढा नाही आहे. पण आता पप्पा शेतामध्ये जातील तेव्हा माहिती पडेल की शेतामध्ये पाऊस किती पडलेला आहे. तर आमच्या घरी इकडे तर खूप काल रात्री हवा सुरू होती, लाईट गेलेली होती आणि खूप पाऊस आला. तर तरी मला वाटते 7:45 वाजता लाईट गेली तर सरळ 11:15 वाजता आली. तर तिथपर्यंत नुसतं कंटिन्यू हवा सुरू होती आणि पाऊस सुरू होता. तर आता पूर्ण अंगणामध्ये कसरत झालेला आहे सर्व हवेमुळे. तर आता पूर्ण घर आणि अंगण झाडून घेते. तर आता तरी मस्त सूर्यदेव उगवलेले आहेत. तर आता इथे चहाला मस्तपैकी उकळी आलेली आहे. तर आता चहा घेते आणि चहा होईपर्यंत मी ना पूर्ण गॅस ओटो आहे ना हा पुसून घेतला. तसं तर रात्रीच क्लीन करून घेतला तर पण कसं आहे माझी सवय आहे की सकाळी उठल्यानंतर पण मी गॅस ओटा आहे ना पुन्हा क्लीन करून घेत असते. म्हणजे कसं आहे जर रात्री काही फिरलं असेल तर ते मग कसं आहे किटाणू असतात, म्हणून मग मी ना डेटॉल टाकून गॅस ओटा आहे ना हा पूर्ण क्लीन करून घेत असते सकाळी पण. तर चला आता चहा घेते मस्तपैकी, त्यानंतर मग भांडे लावून देते. भांडे लावायचे राहिले माझे. घर तर झाडून घेतलेलं आहे मी. गरम गरम चहा घेते आणि नंतर मग बाहेरचं सर्व आवरते. तर मी तर घरामध्ये जाऊन घेतलं होतं. विचार केला होता की आधी बाहेरचं सर्व क्लीन करून घेते, पण कसं आहे बाहेर क्लीन करायला खूप वेळ लागणार आहे मला, म्हणून मग आधी घर जाऊन घेतलं. म्हटलं चला आधी चहा पिते आणि त्यानंतर मग बाहेरचं सर्व आवरणार, कारण की बाहेर धूळ उडालेली आहे, सर्व पत्ते वगैरे आहेत, पाणी फेकायचं आहे. आणि काल रात्री ना लाईट उशिरा आली तर झोप पण उशिरा झाली. मग 12:30-1 वाजता त्याच्याने आज लवकर उठले मी 6:45 वाजता. तशी तर रोजच लवकर उठते, 6:45 वाजता उठते मी. आणि ते माझं डोकं खूप दुखत होतं, म्हणून मग आधी चहा घेऊन घेते, त्यानंतर मग बाहेरचं क्लीन करते. फ्रेंड्स, मला आहे ना म्हणजे लोक काय बोलतील याचा म्हणजे मी विचारच करत राहते की हे कसे काय बोलू शकतात. म्हणजे की आता मला तर कमेंट दिसत नाही माझ्या फोनवर, पण मी आईचा फोन जेव्हा घेतला होता तेव्हा चेक केला की माझ्या फोनवर कोणत्या म्हणजे व्हिडिओमध्ये कशा कशा कमेंट आहेत. तर मी पाहिलं तर त्याच्यामध्ये 2-3 अशा कमेंट होत्या की मला सांगायला पण लाज वाटत आहे. कारण की आता तुम्ही सांगा माझ्या घरामध्ये 2 सिलेंडर आहेत, पण वेळेवर काय झालं होतं माहिती आहे का की यांच्या ज्याने एक सिलेंडर भरून आणता नाही आलं, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम होती. आणि त्याच्यानंतर मग एक सिलेंडर ते वेळेवरच गेलं. असं माहितीच नव्हतं की हे आता मला वाटलं पुरणार आपल्याला 1-1.5 महिना, पण कशाचं. तेव्हा घरचे कामं खूप सारे होते आणि त्याच्यावर खूप सारं बनवलं गेलं. तर ते माझ्या इथलं सिलेंडर आहे ना हे खूप लवकर संपलं. सिलेंडर मिळायला
यायला आहे ना खूप वेळ लागत होता, म्हणून मग मी आहे ना चूल पेटवली बाहेर. किंवा आता कसं आहे बिना जेवण करायचं आपण तर राहू शकत नाही, म्हणून मग मी काय केलं की मला आईच्या घरची सवय होती चुलीवर स्वयंपाक करायची. तर मला ती म्हणजे मला चूल पेटवता येते. तर मग मी काय केलं, चूल पेटवली होती, त्याच्यावर स्वयंपाक वगैरे बनवला. तर माझ्या व्हिडिओमध्ये 2-3 अशा कमेंट होत्या की नुसतं व्ह्यूजसाठी तू असे नाटकं करून दाखवत आहे, म्हणजे चुलीवर स्वयंपाक करून दाखवत आहे. आणि दुसरं म्हणजे का तुझ्या घरी का 2 सिलेंडर नाही आहेत का, की का तुला भरून आणता नाही आलं का, अशा निगेटिव्ह होत्या कमेंट 2-3. मला आहे ना त्या निगेटिव्ह कमेंट करणाऱ्याला एवढंच सांगायचं आहे, कसं असते सर्वाच्या घरी कोणी काही परिपूर्ण नसते. माझ्या इथं कसं आहे वेळेवरच झालं ते, नाहीतर माझ्या इथले 2 सिलेंडर भरलेले राहतात. पण ते म्हणतो ना आपण कावडा बशाशी आणि डांग तुटेशी. तर असंच काही आहे ना माझ्यासोबत पण झालेलं आहे. म्हणजे कसं आहे यांनी मला म्हटलं होतं की मी तुला जे एक रिकामा सिलेंडर आहे ते भरून आणून देणार, पण कशाचं ते पण सिलेंडर आहे ना लवकरच संपलं. आणि मग यांना मी म्हटलं होतं की मला सिलेंडर भरून आणून द्या, पण कशाचं ज्या दिवशी सिलेंडर भरून आणायचं होतं ना त्या दिवशी सिलेंडरच्या पंपवर इतकी मोठी लाईन होती आणि त्या दिवसचा शनिवार होता. मी व्हिडिओमध्ये सांगितलं पण होतं मागच्या की आजचा शनिवार आहे आणि यांनी नंबर लावलेला आहे, पण आम्हाला सिलेंडर आहे ना हे सोमवारी मिळणार होतं, कारण की मदत आहे ना हा रविवार आला होता. तर रविवारी सिलेंडर तर आमच्याकडे मिळत नाही. तर त्याच्यासाठीच मग मी आहे ना 2 दिवस चुलीवर स्वयंपाक केला. तर त्याच्यावरही निगेटिव्ह कमेंट की व्ह्यूजसाठी ही अशी नाटकं करत आहे, म्हणजे चूल पेटून दाखवत आहे, स्वयंपाक करत आहे. तर कसं आहे मला काही इतकी हौस नाही आहे की मी व्ह्यूजसाठी हे करेल, कारण की ज्यांना माझे व्हिडिओ पाहायचे आहे ते कसेही माझे व्हिडिओ पाहतात आणि ज्यांना नाही पाहायचे ना तर ते पाहत नाहीत. पण अशी निगेटिव्ह कमेंट अजिबात करत नाही. पण तुम्ही असे काही लोक आहेत की नुसतं व्ह्यू म्हणजे काही झालं की व्ह्यूजसाठी करत आहेत. अरे कसं आहे कोणाच्या घरच्या काही ना काही प्रॉब्लेम असतात. तर माझ्या घरी ती अचानक प्रॉब्लेम आली म्हणून मग मी चूल पेटवली आणि 2 दिवस चुलीवर स्वयंपाक केला. तर हे काय माझे नाटकं वगैरे काही नव्हते. असं आहे ज्यांना जे समजायचं आहे ना त्यांनी समजून घ्या. मला आता काहीच फरक पडत नाही, कारण की याच्यापेक्षा मी जास्त निगेटिव्ह कमेंट हे ऐकून बसलेली आहे. चला तर फ्रेंड्स आता सर्वात अगोदर नाश्त्याची तयारी करून घेते. म्हणजे कसं आहे नाश्ता झाल्यानंतर मग सर्वजण आपापल्या कामाला लागतात. तर का रात्रीच मी वडापाव बनवले होते, म्हणजे वडे काढले होते. तर पावा होते घरी, तर सर्वांनी मस्तपैकी वडापाव खाल्ला. आणि त्याच्यानंतर थोडीशी भाजी उरली होती तर वड्यांची. तर म्हटलं आता काय करायचं आहे भाजीचं, तर आता पण मग मी याचे वडे काढून घेते. आणि पावचं पॅकेट आहे उरलेलं, तर एवढं पावचं पॅकेट आहे. तर म्हटलं एवढी भाजी आहे तर वडे काढून घेते, म्हणजे कसं सर्वांचा नाश्ता होऊन जाते. आणि मग पप्पा शेतामध्ये जातील, न्यूचे पप्पाच्या कामावर जातील. आणि म्हणून मग आता लवकर वडे बनवून घेते. भाजी तर रेडी आहे. इथे बेसन पण मी भिजवून घेतलेला आहे. तर आता फक्त याच्यामध्ये थोडंसं सोडा टाकून देते आणि त्यानंतर मग वडे बनवते सर्वांसाठी. तर सर्वात अगोदर या भाजीची मी ना असे छोटे छोटे असे चपटे तयार करून घेते गोळे. त्याच्यानंतर मग वडे तळणार. आणि इकडे मी चटणी पण तयार करून घेतलेली आहे, म्हणजे जे पावर लावायची चटणी आहे ना ती पण तयार करून घेतलेली आहे. आता तेल मस्त गरम झालेलं आहे. चला आता भाजीचे सर्व गोळे तयार करून घेतले. आता लवकर वडे करते, पण त्याच्या अगोदर याच्यामध्ये थोडंसं खायचा सोडा टाकते. चला तेल पण तापलेलं आहे आपलं. गोडे तयार करून घेतले होते ना भाजीचे, तेवढे आता मी वडे याच्यामध्ये टाकून दिलेले आहे. आता थोडंसं हे बेसन उरलेलं आहे, तर या बेसनामध्ये मी थोडंसं पालक टाकून जे पकोडे तयार करून घेते निहूसाठी. कारण की निहूला म्हणजे भजी खूप आवडतात खायला, तर म्हणून, कारण की ती वडापाव खात नाही. तर तिच्यासाठी वेगळी मी आता भजी बनवते पालकाची. हो बेटा, ही आली आमची निहू. हो बेटा, काय आणला? कप आणला. चहा पेला तिच्या पप्पाने, तर ती कप घेऊन आली आहे. नाही तू भजा खाते ना? हां भजा खाते. थांब ठीक आहे, बनवते भजा तुझ्यासाठी. थांब.
पालकचं भजा खाते ना? हा खाऊ बनवते ना, थांब ना तुझ्यासाठी. थांब बेटा. हा आजीलाही देते, आजीलाही देते, आजीलाही देते, आपणलाही देते, सर्वांना देते. अगं ती रात्रीची आहे बेटा, हे त्यांना गरम गरम देते ना. तर रात्रीचे 5 वडे उरलेले आहेत, तर हे मी नंतर गरम करून घेते. पण म्हणजे कसे हे मी खाणार आणि हे जे गरम गरम आहेत हे आई पप्पा आणि आमचे पप्पा खातील. हा बेटा, हा हो ठीक आहे. तर आता कॅरीमधला मस्त फ्रेश आता पालक घेऊन आलेली आहे. तर आता याला धुवून घेते, त्याच्यानंतर मग याची भजी बनवणार. आणि इकडे आपले वडे पण तयार आहेत. तर या सर्वजण गरम गरम वडापाव खायला. त्याच्यामध्ये मी काहीच ॲड केलं नाही आहे, म्हणजे लाल तिखट वगैरे काहीच नाही आहे, फक्त ओवा आहे. थोडंसं जिरं टाकून देते. हो, आतमध्ये TV चालू आहे आणि इथे तिच्या पप्पासोबत पूजा करायला आली. नाही हो, स्माइल. जे जे करते तू? बरं बरं. हा पप्पा पण जे जे करते. बरं ठीक आहे. पाणी घालते पिंडीवर. बरं ठीक आहे. हे ऋतू काय करू ना, थांब असं करते मी. आमच्या नेहूला जे जे खूप आवडतो करायला. कर तू जे जे कर मग पापासोबत. टिकू पण लावायचा आहे नेहू. हो हो करा पूजा. झाली का पूजा? नेहारिका ए नेहू वा, ते चंदनाची डब्बी पप्पांजवळ देऊन दे. देऊन देते. ते उघडू नको नेहू, उघडू नये बेटा. मस्त धूप पेटवून दिली मी इथे. आता पूजा करायची राहिली माझी. नेहू थांब ना नेहू, चल. ती उघडू नाही, पापा रागवतील. देऊन दे पापाला, देऊन दे बेटा. जे जेची आहे ती ऐकत तर नाहीस. चल मी चालली आतमध्ये, चालली मग आता. बाय बाय. हा काय आहे? भाऊ आहे. बरं ठीक आहे. चला हे आतमध्ये घेऊन जाते देवरूममध्ये. हा बरं ठीक आहे. थांब तू तिथंच, मग चालली मी आतमध्ये. पाणी टाकू. आता मला टेन्शन नाही आहे काय, म्हणजे सर्व झाडांना पाणी देण्याचं. फक्त पाईप लावून द्यायचा आहे आणि तो पाईप न्यूच्या हाती देऊन दिला की झालं काम. पूर्ण झाडांना न्यूज पाणी देते. न्यू इकडे दे, इकडे इकडे इकडे. हां ते हा असं असं. हां बस. अगं या झाडात भरपूर झाली इथे दे, इथे दे. असं हां असं बस. ती दिनात त्याच झाडाला एका झाडाला पाणी जास्त तिथे है ना न्यू. इकडे दे ना, इकडे इकडे इकडे. हां छान छान. आता हे झाड, आता हे हे या झाडांना ये समोर आहे. ये ते झाडांना पाहिजे. जर तिच्या हातात जर पाईप घेतला ती आत्ताच रडणं चालू करते, म्हणून तिच्या मनानं, म्हणजे तिच्या मनासारखं चालू आहे आता थोडा वेळ. अगं झाडांना म्हटलं हां नुसतं मधामधात करत राहते. मला पाणी देऊ दे, मला पाणी देऊ दे झाडांना. म्हटलं की पकड मग आता. हां आता तिकडे पकडा मग, ते पकडा मग. म्हणजे समोर समोर कोणची समोर आहे अशी समोर. हां ते त्या झाडांना घेऊन ते पाणी टाकू. हां हे पाणी दे. दिवे लावून दिली, न्यूची तयारी पण करून दिली. कारण की जेव्हा तिने बाहेर पाणी टाकलं ना अंगणामध्ये, तेव्हा तिने स्वतःची पण आंघोळ करून घेतली, म्हणजे पूर्ण वली झाली. तर मग आता तिची पुन्हा एक वेळा आंघोळ करून दिली. त्यानंतर तिचे कपडे चेंज करून दिले तिच्या पप्पाने आणि तयारी पण करून दिली.
तर आता दिवे लावून झाले आणि सकाळी माझे बाबा आले होते, तर बाबांनी मस्तपैकी टरबूज आणलेलं आहे, कारण की मला टरबूज खूप आवडते. आणि निहूसाठी पपई आणली होती, कारण की निहूला पपई आवडते. तर म्हणून मग आता पपई तर खाऊन झालेली आहे. तर आता टरबूज मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं थंड होण्यासाठी. आता टरबूज पण थंडगार झालेलं आहे. आता सर्वांना खायला देते आणि त्याच्यानंतर मग मी खाणार. तर इथे आम्ही तांदूळ धुवून ठेवलेले आहे, कारण की आम्ही तांदूळाचे पापड की कुरड्या बनवणार आहोत. फिक्स मला पण माहीत नाही आहे, तर आईला विचारून मी तुम्हाला सांगणार. तर इथे आईने ना तांदूळ धुवून ठेवलेले आहेत. तर आई त्याचं काय बनवते हे तुम्हाला नंतर सांगते. तर आता मस्तपैकी आम्ही टरबूज खातो. तर आईला तर मी हे टरबूज खायला देणार नाही आहे, कारण की मागे आईने जेव्हा टरबूज खाल्लं होतं ना, तर तेव्हा आईला त्रास झाला होता आणि टॉयलेट पण लागली होती. त्याच्यामुळे ना आईला टरबूज मी खायला देणार नाही आहे. फक्त पप्पांना आता खायला दिलं. आता ही प्लेट यांची आहे, त्यानंतर मग मी माझ्यासाठी करणार. तर आईला पपई खायला दिली मी, म्हणून मग टरबूज काही देत नाही आहे. आणि मागच्या वर्षीपासून आईला खूप त्रास होत आहे, म्हणजे टरबूज खाल्लं ना तर आईला टॉयलेटच लागते, काय नाही का बरं. त्याच्यामुळे मग आईची इच्छाही असली ना टरबूज खाण्याची, तर आम्ही देत नाही, कारण की त्रास मग कसं आहे आईला खूप होतो त्याच्यामुळे. तर ही प्लेट आहे न्यूच्या पप्पांची. तर आता मिठाचं तर पप्पांच्या जवळच आहे, तर ही प्लेट त्यांना मी देते आणि नंतर मग माझ्यासाठी मी टरबूज कापून घेणार. तर आम्ही ज्वारीच्या पापड, रव्याचे पण पापड केले होते. तर आता ते आई तळून पाहत आहे कसे झाले. छान झाले. नाही पापड खायचे, पापड पापड पाहिजे, भाजू कर. माझं प्लेट आहे, तुला देते प्लेटमध्ये देते. मग जा ना. आमच्या न्यूला पापड खूप आवडतात, ते कोणते पण असो. मग नाही हे रव्याचे आहेत ज्वारीचे पापड. मी तुम्हाला उद्या तळून दाखवणार. ते पण खूप छान असे फुगलेले आहेत. मी भाजले होते त्याच्यावरून सांगत आहे मी. पापड पाहिजे, जा प्लेट आण. मग प्लेट आण. कशी करतात, कोणती प्लेट आणते? रेडवाली कुठे? हां आण मग, आणा. कशासोबत? आमरसासोबत. अच्छा आमरसासोबत, ठीक आहे. हा थंड झालाच नाही आता मस्त. हां आणली नाही रेड प्लेट. घे 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 रेड प्लेट आणलेली आहे आमची न्यूनी. जा आता पापाजवळ बस. गेली पापड. हां 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 लावून देते मी. चला आलीच मी. जा आता हे आमरसासोबत खाणार आहो, कारण की आमरस आणि आंब्याच्या रसासोबत रव्याचे पापड खूप छान लागतात खायला. हे नवीनवाले आहेत, जुने इकडे आहेत ना, या बॉक्स इच्या डब्यामध्ये ठेवलेले आहेत ते. आपण याचा रस करू की नाही? आमरस आणि चिंचोली सोबत खूप मस्त लागतं हे पापड खायला. त्यावेळेस आम्ही चिंचोली जास्तच करू आपण. एका वर्षी आईने खूप मोठी, म्हणजे खूप सारी अशी चिंचोली बनवून ठेवली होती आमच्यासाठी. नाही गंज पण मोठा. हां नाही तुम्ही घ्या ना, मी नंतर हे बनवून ठेवतो ना याच्यासाठी. वरणफळ काढून घ्यायच्यामध्ये तुमच्यासाठी. चला आता जेवणामध्ये मी वरणफळ बनवत आहे यांच्यासाठी. आता कुकर तर लावून दिलेला आहे. अजूनच्या पप्पांची इच्छा झाली वरणफळ खाण्याची, कणिक पण भिजून ठेवलेली आहे इथे. चला आतमध्ये.